सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत। आपण आजच्या या खास व्हिडिओमध्ये सप्टेंबर 2026 या महिन्यातील सविस्तर सणवारांची माहिती घेणार आहोत। जसे की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले, ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 3 श्रावणी सोमवार हे ऑगस्ट महिन्यात आलेले आहेत। तर आजच्या या खास व्हिडिओत आपण ते देखील पाहणार आहोत की या सप्टेंबर महिन्यात नेमके श्रावण सोमवार किती असणार आहेत आणि एकंदरीत या 2026 मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात मिळून किती श्रावणी सोमवार आलेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या खास व्हिडिओत पाहणार आहोत। गणपती भक्तांसाठी देखील खुशखबर असणार आहे, कारण गणपती या सप्टेंबर महिन्यातच कोणत्या तारखेला येत आहेत, कोणत्या तारखेला आपल्याला सोडून गणपती जात आहेत याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अगदी छोटीशी विनंती आहे की आपले 1 लाख सबस्क्रायबर होत आलेले आहेत, तर आपण कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून आपले 1 लाख सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होतील आणि जेणेकरून 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मला देखील एक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करत आहे। 1 सप्टेंबर 2026 या महिन्याची सुरुवात होत आहे मंगळवारी आणि या मंगळवारी आहे मंगळागौरी पूजन। श्री टेंबे स्वामी यांची जयंती देखील या 1 तारखेला मंगळवारच्या दिवशी असणार आहे। त्यानंतर 4 सप्टेंबरला आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। हो श्रोते, ज्ञानेश्वर माऊलींची देखील जन्माष्टमी या 4 सप्टेंबरलाच शुक्रवारच्या दिवशी असणार आहे। शिक्षक दिन हा जो आहे तो 5 सप्टेंबरला शनिवारच्या दिवशी असून या दिवशी गोपाळ काला देखील असणार आहे। तसेच डॉक्टर राधाकृष्णन यांचा देखील जन्मदिन या दिवशी असणार आहे। त्यानंतर श्रावणी सोमवारातला जो 4था सोमवार आहे तो आपण पाहू शकताय 7 तारखेला असणार आहे। या दिवशी अजा एकादशी देखील आलेली आहे आणि या श्रावणी सोमवारच्या 4थ्या जी हे असणार आहे सोमवार, त्या दिवशीची जी मूठ असणार आहे शिवामूर्ती गव्हाची असणार आहे। त्याविषयीची शिवामूर्तीचे देखील सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत। 10 तारखेला आहे गुरुवारच्या दिवशी दर्श पिठोरी अमावस्या। हो श्रोते, पोळा देखील मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोळा साजरा केला जातो। हा पोळा देखील आपण पाहू शकताय 10 सप्टेंबरला गुरुवारच्या दिवशी असून 11 तारखेला अमावस्या असून 14 तारखेला आपल्या गणपतींचे आगमन होत आहे। श्री गणेश चतुर्थी असणार आहे सोमवारच्या दिवशी। हो श्रोते, 14 सप्टेंबरचा दिवस लक्षात ठेवा। आपल्या मित्रपरिवाराला जास्तीत जास्त मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा, जे गणपतीची वाट अगदी उत्साहाने पाहत आहेत। त्यानंतर 15 तारखेला असणार आहे श्री गजानन महाराजांची पुण्यतिथी शेगाव। मंगळवारच्या दिवशी ही पुण्यतिथी असणार आहे। त्यानंतर ज्येष्ठा गौरींचे आवाहन असणार आहे 17 तारखेला गुरुवारच्या दिवशी। हो श्रोते हो, ज्येष्ठा गौरींचे आवाहन 17 तारखेला, 18 तारखेला ज्येष्ठा गौरी पूजन आणि 19 तारखेला ज्येष्ठा गौरी विसर्जन असणार आहे। याविषयीचे जे मुहूर्त आहेत याचे देखील आपण चॅनलवर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्याला मी टाकलेले व्हिडिओ सर्वात आधी पोहोचतील। ज्येष्ठा गौरी विसर्जन जे असणार आहे ते शनिवारच्या दिवशी असणार आहे। त्याचा जो मुहूर्त आहे तो मी तुम्हाला सविस्तर वेगळ्या व्हिडिओत बनवून सांगेलच। त्यानंतर आपण पुढे जाऊयात। 22 तारखेला आहे सप्टेंबर महिन्यातील दुसरी एकादशी परिवर्तनी एकादशी, जी मंगळवारी आलेली आहे आणि मी तुम्हाला जसे सांगितले की 7 तारखेला आपण पाहू शकता ही पहिली एकादशी असणार आहे अजा एकादशी आणि परिवर्तनी एकादशी जी आहे ती 22 तारखेला असणार आहे। त्यानंतर आपण पाहू शकताय गणपती बाप्पा यंदा आपल्याकडे जे 14 तारखेला आले होते ते 25 तारखेला आता जाणार आहेत। अनंत चतुर्दशी जी आहे ती 25 सप्टेंबरला शुक्रवारच्या दिवशी असणार आहे। त्यानंतर 26 सप्टेंबरला शनिवारच्या दिवशी पोष्टपदी पौर्णिमा असणार आहे। त्यानंतर 29 तारखेला आपला जो सप्टेंबर महिना आहे त्यातली जी संकष्ट चतुर्थी आहे, अंगारक संकष्ट चतुर्थी, जी मंगळवारी आलेली आहे त्यामुळेच तिला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणतात, ती आलेली आहे 29 सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी आणि जो चंद्रोदय आहे तो रात्री 8 वाजताच्या जवळपास असणार आहे। आणि 30 तारखेला आहे लहरी महाशय जयंती। तर असा हा एकूण 30 दिवसांचा सप्टेंबर महिना असणार आहे। जसे मी तुम्हाला सांगितलं की जे श्रावणी सोमवार आहेत ते मागीलच महिन्यात 3 झालेले आहेत आणि या 7 तारखेला एक असे एकूण 4 सोमवार असणार आहेत आणि जो श्रावण महिना आहे तो 11 तारखेला इथे अमावस्येनंतर संपत आहे। श्रावण संपून आपण पाहू शकताय श्रावण संपून भाद्रपद महिना इथे चालू होत आहे शनिवारच्या दिवशी। तर या 2026 मध्ये 4 श्रावणी सोमवार आहेत।
तर त्याचा मी संपूर्ण सेपरेट व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड करेलच. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी सणवारांची माहिती घेऊन. धन्यवाद.